नेपाळमधील पावसाचा फटका बिहारला बसतोय। बिहारमध्ये पुरानं थैमान घातलं असून जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। कोसी नदीनं धोक्याची पातळी ओलांडत 56 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय। बिहारमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे दाखवणारा हा खास रिपोर्ट पाहूया। बिहारमध्ये पुरानं घातलेल्या थैमानाची ही दृश्य आहेत। एरवी दुष्काळी परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारमधील 13 जिल्ह्यांना आता समुद्राचं रूप आलंय। या जिल्ह्यांचा ताबा आता पुराच्या पाण्यानं घेतला असून अनेक इमारती, पूल, रस्ते आणि घरं यांना जलसमाधी मिळाली आहे। नेपाळमधून बिहारकडे वाहत येणाऱ्या नद्यांनी रौद्र रूप धारण केल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे। गंडक, कोसी, गंगा, बागमती आणि कमला बलान या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नेपाळच्या धरणातून कोसी नदीत तब्बल 6.61 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलंय। गेल्या 56 वर्षातला हा सर्वात मोठा विसर्ग आहे। यापूर्वी 1968 साली 7.88 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। बिहारमधील बक्सर, भोजपूर, सारन, पटना, समस्तीपूर, बेगुसराय, मुंगेर आणि भागलपूर या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। बिहारमधील तब्बल 13.5 लाख नागरिक या पुराच्या कचाट्यात अडकलेत। मुझफ्फरपूरमधील कटरा येथील पॉवर ग्रिडच्या कार्यालयातच पुराचं पाणी घुसलंय। त्यामुळे वीज पुरवठ्याचं मोठं आव्हान सरकारसमोर उभं ठाकलंय। बिहारमधील पूरस्थितीवर मुख्यमंत्री आणि प्रशासन लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया मंत्री मंगल पांडेंनी दिली आहे। बाढ़ पर माननीय मुख्यमंत्री जी और पूरी सरकार गंभीरता के साथ नजर बनाए हुए हैं। हर संभव सहायता पीड़ित लोगों को पहुंचाया जा रहा है। जो जलस्तर तेजी से पिछले 2 दिनों में बढ़ा है, सभी जिलाधिकारी भी उस पर नजर रखे हुए हैं। बिहारमधील या पुरामुळे 2008च्या महापुराच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात। 2008 मध्ये आलेल्या पुरानं 526 नागरिकांना आपले जीव गमवावे लागले होते। शेतातील माती वाहून जाऊन तिथं वाळू भरल्यामुळे अनेकांच्या शेतीचं कायमस्वरूपी नुकसान झालं। यंदाही तशीच काहीशी परिस्थिती दिसून येते। हजारो नागरिकांना सध्या पूरग्रस्त परिसरातून बाहेर काढून मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले। बिहार सरकारनं दिलेल्या माहितीनुसार 90 इंजिनियर्सची टीम अहोरात्र काम करत असून यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकही तैनात करण्यात आली आहेत। गेल्या काही तासांपासून नेपाळमधील पावसानं उसंत घेतली असून लवकरच बिहारमध्येही पाऊस थांबेल असा अंदाज आहे। सध्या मात्र अधिकाधिक लोकांचा जीव वाचवणं आणि त्यानंतर पुरामुळे निर्माण होणाऱ्या रोगराईचा सामना करणं हीच यंत्रणांसमोरची सर्वात मोठी आव्हानं असणार आहेत। अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।